तर मंडळी तर मेंढर बघा आता कशी चरलेली जरा, कारण कातरायला शेड वाढली होती, कातरली ती आता 4 वाजता झाली ती कातरून. आता खाऊन जरा व्हायचं पाणी पाजले आणि ऊन लागते म्हणून उभा राहिले ते कसे बघा. तर तिथं भुईमुगाचं याल बघा, हे ढीग लावला आहे, त्यातलं याल टाकले ते, कारण ही याल आणून ठेवली ती अशी मेंढरांच्यासाठी. तर आता कशी तिथं खाल्लंय आणि आता उभा राहिले ते बघा. जर आता ऊन खाली झालंय त्यामुळे निवांत उभा राहिले ते. तर आता हे ती दोघं बघा मेंढराकडे ते हे बघा इथं आहे ते दोघं जण. तात्या ऊन लागतंय का? ऊन भरपूर लागतं या. हं. उन्हाळा यंदा लई मोठा पडलाय. मेंढरांनी काही हिंडाय नाही. नाही पाणी आहे पण आपलं हिंडायचं कमी आहे. आहे का? म्हणून ती याल आणून ठेवली ती का तिथं? हा, मग ती कमी पडलं की टाकायचं का त्याचं? पडलं की टाकायचं, आणून ठेवायचं की ट्रॅक्टरनं आणून ठेवली. हां, 5 टेलर आणून ठेवली. 5 टेलर. होय हां, मग ते असं इकडं आणून मग त्याची चारायची होती का? होय. सकाळची उठली की 12-1 वाजता पाणी बिणी धावून आणायची. हां त्याने एक टाइम चारायचं ते याल, नंतर पुन्हा मग न्यायचे आणि पाणी लावायचं, कुठं दिवस फिरवून मग आणायचे आणि आणि याल 4-5 वाजता टाकायचं. असा तो चारा चारायचा. चारायचं का? होय. पण लय जाता यंदा खायला कमी म्हणजे आहे का त्याचं मेंढर? पाऊस काळ कमी, पाऊसच नाही त्यामुळे यंदा इकडे चारा कमीच आहे. आहे का? पाण्याची काही टंचाई नाही ना? पाण्याची टंचाई नाही पण चाऱ्याची टंचाई जरा आहे ना. आणि माणसं लगेच रानं मोकळे झाले की नांगरून टाकते ते. नांगरून सगळ्या सोडून आता काय राहणार शिवारात फिरायची काहीच नाही. नाही का? त्यामुळे लय हाल होतंय मेंढराचं पण आणि मेंढर राखणारांचं पण. उसातनी जरा खायला आहे पण त्यांनी आता उसातनी बी कोळवून टाकली टाकले ते केल्या माणसात. होय होय. औषधं काय काय मारली बांधा मारल्यामुळं खायला काहीच नाही आता मेंढर. खायला तर लई मोठी टंचाई. आता पाऊस पडला तरच. तेच की. होय. हां, तुम्ही काय म्हणताय बापराव? आला पाऊस तर बरं नाही तर आपलं महिना 15 दिवस याला गावठी जेवढं सकाळ टाकायचं होता. इकडे तिकडे फिरून आणायची वाई होल पडायची ना आपली याला टाकायचं आणि घालायचं वागलं. काय करायचं? काय करायचं? सगळ्या जेवढं धंदा नाही. पण ठेवायची, लक्ष्मी ठेवायची. लक्ष्मी ठेवाय, लक्ष्मी ठेवली, लक्ष्मी शिवाय पर्याय आता काय करायचं? त्याशिवाय पर्याय नाही. आता आम्हाला कोण सरकार घेणार आहे? कशाला घेतंय कामाला सरकार? आता वय नाही आमचं कामाचं आपलं आहे, आपली ड्युटी सांभाळायची. तर आपण नाद आहे. नाद आहे ना. नाद आहे त्यामुळं आम्ही राखली. आणि आता मोठा उन्हाळा पडल्यामुळे तरी पण आम्ही आपली त्यांची सेवा चांगली करतोय त्यामुळे ती तशी राहिली. होय, त्या लक्ष्मीला चांगली सांभाळली तर खायला पण तुम्हाला पण काय कमी पडत नाही ना. आता आमच्या लहानपणापासून मेंढर येते बघा आमच्या घरात हे. पण आमच्या वडिलांनी पण आजोबांनी पण राखली, वडिलांनी पण राखली, आता भाऊ पण राखायला लागले ते बघा. थोडीच आहे सेवा करेल तेवढी थोडी. आणि तिने चांगलं करते त्यांच्यामुळं फायदा आहे आपला. हाय. बरं आहे आपलं. आहे ना. नोकरीवाल्याला बरं बरं आहे. मेंढरवाली जो मत आहे ती आता आहे ना. होय. हाय म्हणजे आता निसर्गाने साथ दिली तसं जो मत आता म्हणजे ते येणार की. शेवटी आता काय जीवनामध्ये चढ उतार राहतो. काही ठिकाणी पाऊस पडलाय, काय आमच्याकडे पाऊस पडलेला नाही पडलेला नाही. अजिबात पाऊस. काय ठिकाणी भरपूर चारा पडलाय. आता मागल्या 2-3 दिवसात पण इकडे वर पाऊस पडलाय, बराच पाऊस पडला. भरपूर ठिकाणी काय ठिकाणी पाऊस पडलाय पण आमच्याकडे अजिबात पाऊस नाही यंदा. पडल पाऊस पडल. तसं आता बळीराहे जेव्हा आपलं त्या निसर्गाने साथ दिली आपलं होईल बरं. आपलं आपली चांगल्या पद्धतीने राखायचं. हो, प्रामाणिकपणानं करायचं ते. आणि मग त्या बिबट्याचं भ्या कमी आले का आता? बिबट्या भरपूर आहे. सकाळ बिबट्या जमणूक खायचं आहे ना. डोळ्यात वाज घालून राखायला लागतंय का? कुत्री राखावे तर कुत्री पहिल्यांदा कुत्री नेते का? अरे दिवसभर हे वनवान का सारे बिबट्या म्हणजे सुख नाही शरीराला. सुख नाही काय. मिलिटरीवाल्या सारखी सुट्टी खडे. होय खडे. काय करायचं? हाय ते काम केलंच पाहिजे. आपली दुट्टी बजावलीच पाहिजे. आले थांब जरा. कनिष्ठ नोकरी बापूराव. मग आणि काय म्हणतोस तू? काय नाही आता कातरून जायची बसलो कट्टा आला या. चालतंय. झाली मग परवा कातली तर कातीवर आता कातीवर आहे. कातली झाली 6 महिने दिन गुरु झाला. आता कातरायचं काय टेन्शन नाही. टेन्शन नाही. दिवाळी टायमाला कातरायचं. आता टेन्शन एकच चारा टंचाई. पण आता मशनीनं तुमचं काम सोपं केलंय. 1 नंबर झालं. कातरी पहिल्या कातरी परत आपल्याला बसलेलं चांगलं. आता पहिल्या येत नाही ते धनगरा येत नाही तर
नाही त्याने मध्ये मशिनी घेतल्यापासून आपलं बरं आहे. आहे बरं आहे. तर ही बघा आमचं भाव आहे ती कशी मेंढरं राखते ती त्यांनी सांगितलं. तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि बघा आमची मेंढरं